नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण इनफिक्स टू पोस्ट फिक्स कसं करायचं हे बघितलं होतं, पण ते विथ पॅरेंथेसिस कसं करायचं ते बघितलं होतं. जसं मी काल तुम्हाला सांगितलं, जर एखादा सम तुम्हाला दिला ज्याच्यामध्ये पॅरेंथेसिस दिलेले नाही, ब्रॅकेट्स दिलेले नाही, तर अशा वेळेस आपण काय करणार? तर अशा वेळेस आपण प्रायोरिटी अल्गोरिदम अप्लाय करायचा. आता प्रायोरिटी अल्गोरिदम काय सांगतो आपल्याला? आपल्याकडे दोन प्रायोरिटीज आपण कन्सिडर करणार आहोत. एक असते ISP म्हणजे एक स्टॅक मधली प्रायोरिटी, जी स्टॅक मध्ये ऑपरेटर येणार ती, आणि दुसरी असते तुमची आयसीपी म्हणजे इनकमिंग प्रायोरिटी. काय या प्रायोरिटी या स्टँडर्ड आहेत. ओके, त्याच्यामुळे जर तुमच्याकडे प्लस मायनस आलं, स्टॅक मध्ये प्लस मायनस आलं किंवा इकडे प्लस मायनस आलं, तर त्यांची प्रायोरिटी आपल्याला दोन कन्सिडर करायची. स्टार आणि डिव्हिजन आलं तर त्यांची प्रायोरिटी दोघींकडे आपल्याला तीन कन्सिडर करायची. डॉलर, कॅप, एरो हे जर आले दोघींकडे तर प्रायोरिटी सगळ्यात हायस्ट झाली 6 कन्सिडर होते. फक्त एक ओपनिंग ब्रॅकेट जर तुमचं स्टॅक मध्ये आलं तर त्याची प्रायोरिटी 1 असते, आणि ओपनिंग ब्रॅकेट तुमचं इनकमिंग मध्ये आलं इनफिक्स मध्ये तर त्याची प्रायोरिटी असते 5. पण मोस्ट ऑफ द ब्रॅकेट्स येत नाही. आता याच्यामध्ये कसं करायचं रूल बघा. आता मी याला सॉल्व्ह करतो. आपण पहिले इनफिक्स जी दिली ती लिहून घेतलेली आहे. आपण काय करणार, जर अल्फाबेट आलं म्हणजे ऑपरँड आलं तर ते ऑपरँड तुम्हाला टाकायचे आहेत पोस्ट फिक्स मध्ये. सो आता पहिले हा ऑपरँड आहे तर मी तो टाकणार इथे पोस्ट फिक्स मध्ये टाकला. हा माझा पहिला ऑपरँड दिला. डी वाला ऑपरेटर आहे तो स्टॅक मध्ये जाणार. सध्या तरी कुठला ऑपरेटर नव्हतं त्यामुळे प्रायोरिटी अप्लाय झालेली नाही. क्यू आला तर इथे पी आणि क्यू. आता माझ्याकडे आलेला आहे मायनस, तर अशा वेळेस काय करायचं, स्टॅकची मधली प्रायोरिटी याच्याशी कम्पेअर करायची. ही जी स्टॅक मधली प्रायोरिटी आहे ही इन स्टॅक प्रायोरिटी कन्सिडर होते, आणि ही जी येणारी प्रायोरिटी आहे ही इनकमिंग प्रायोरिटी कन्सिडर होते. जर स्टॅक मधली प्रायोरिटी येणाऱ्या प्रायोरिटी पेक्षा मोठी किंवा इक्वल असेल तर स्टॅकचा कंटेंट पॉप करायचा आणि हा कंटेंट पुश करायचा. म्हणजे आता इथे जर ड्यूची प्रायोरिटी माझ्याकडे आहे किती बरं, ड्यूची प्रायोरिटी 3 आणि मायनसची प्रायोरिटी किती बरं इकडे 2, तर 3 ग्रेटर दॅन 2 आहे, तर हा 3 इथे हा तुमचा पॉप झाला आणि हा इथे पुश झालेला आहे. म्हणजे रूल एवढाच लक्षात ठेवायचा का स्टॅक मधली प्रायोरिटी म्हणजे ISP जर ग्रेटर दॅन ICP असेल, ग्रेटर दॅन और इक्वल, तर ISP आपल्याला पॉप करायचं आणि ICP आपल्याला पुश करायचं आहे. पुढे बघा, याच्यामध्ये आपण हा जर R आला तर हा PQ/R, स्टार आला. आता मायनसची प्रायोरिटी किती आपल्याला माहिती, स्टॅक मध्ये 2, स्टारची प्रायोरिटी किती कमिंग मध्ये 3, तर 2 इज ग्रेटर दॅन 3, नो, तर हे ऍज इट इज राहणार आहे माझ्याकडे इथे, तर आपण हे ऍज इट इज ठेवलं इथे. देन नेक्स्ट माझ्याकडे S आला, सो PQ/RS आपण इथे टाकला. आता माझ्याकडे आला परत प्लस. आता प्लस आल्यावर प्लसची प्रायोरिटी पहिले स्टारशी कम्पेअर होईल. स्टारची प्रायोरिटी आहे माझ्याकडे 3, प्लसची प्रायोरिटी आहे 2, सो द 3 इज ग्रेटर दॅन 2, सो PQ/RS स्टारला पॉप केलं. मग परत हा इथे येणार, याची 2, तर 2 टू इक्वल असेल तरी पॉप करायचंय, म्हणजे हा मायनस इथे घेतला आणि हा प्लस आपण काय केला इथे पुश केलेला आहे. मग माझ्याकडे परत आला T, तर हा T मी इथे टाकला अगेन PQ/RS स्टार मायनस, आणि आता इथे काहीच उरलेलं नाही म्हणजे बॅकस्लॅश 0, तर जे पण काही उरलंय ते आपल्याला ऍज इट इज टाकून घ्यायचं आहे, स्टार मायनस आणि प्लस. तर ही झाली माझी पोस्ट फिक्स. तर प्रायोरिटी अल्गोरिदम मध्ये लक्षात एवढंच ठेवायचं आहे, जर स्टॅक मधली प्रायोरिटी येणाऱ्या ऑपरेटरच्या प्रायोरिटी पेक्षा मोठी किंवा इक्वल असेल तर स्टॅकचा कंटेंट पॉप करायचा आणि येणारा कंटेंट पुश करायचा आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून याचे 1-2 सॅम्पल एक्झाम्पल जे युनिव्हर्सिटीमध्ये आलेले आहेत ते बघणार आहोत. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.